महाराष्ट्रात विशेषतः मुंबई पुण्यासारख्या शहरात गेल्या आठवड्याभरात अनेक रेस्टॉरंट्स, फूड जॉइंट्स, लहान मोठ्या टपऱ्या बंद झाल्या किंवा त्यांच्याकडे उपलब्ध अन्नपदार्थ मर्यादित ठेवले गेले। त्यामुळे अनेकांना आपल्या जिभेच्या चोचल्यांना लगाम घालावा लागला। तर शिक्षण, कामानिमित्त घरापासून दूर राहणाऱ्यांच्या जेवणाचे मात्र हाल झाले। त्यानंतर तेलाच्या वाढलेल्या किमती आणि LPGच्या सिलेंडरचा तुटवडा याविषयी सगळीकडे चर्चा व्हायला लागल्या। पण या चर्चा करणाऱ्या अनेकांना तेलाची समस्या ही केवळ खाद्यतेलाची नसून क्रूड ऑइलचीही आहे याची कल्पना नव्हती। अर्थात क्रूड ऑइल उपलब्ध नसल्याचा किंवा महाग होण्याचा परिणाम या खाद्यतेलांच्या किमतीवरही झालेलाच आहे। त्यामुळे भारतात तेल आणि LPGच्या गॅसचा होणारा वापर, गरज आणि उपलब्धता याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या व्हिडिओमधून त्याचीच उत्तरं आम्ही आपल्या समोर ठेवतोय। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सगळ्यात आधी जाणून घेऊयात भारतातली LPG सिलेंडरची गरज, उपलब्धता आणि पुरवठ्याबाबत। भारत हा LPG आयात करणारा क्रमांक 2 चा देश आहे, कारण भारतात असणाऱ्या LPGच्या गरजेच्या केवळ 40% उत्पादन भारतात होतं। इंडियन ऑइल आणि BPCL या कंपन्या हे उत्पादन करतात। 2024 आणि 25 या वर्षात 3,13,00,000 मेट्रिक टन पेक्षा जास्त LPGचा वापर भारतात झाला। घरगुती वापरासाठी काही शहरांमध्ये PNG म्हणजेच पाइपन नॅचरल गॅसचा पर्याय उपलब्ध आहे, परंतु ही सुविधा सर्वत्र उपलब्ध नाही। त्यामुळे घरगुती वापरासाठी LPG सिलेंडरचीच मागणी मोठी आहे। गॅस यापैकी 87% वापर हा घरगुती इंधनासाठी, तर 13% वापर हा हॉटेल, रेस्टॉरंट्स मध्ये होतो। भारतभरात एकूण 3,321.1 लाख LPGचे कनेक्शन्स आहेत। त्यापैकी 1,042.9 लाख कनेक्शन्स ही उज्ज्वला कनेक्शन्स आहेत। एवढी मोठी LPGची गरज भागवण्यासाठी भारताला अमेरिका, कतार, इराण आणि संयुक्त अरब अमिरातींकडून LPG आयात करावा लागतो। दुसरा मुद्दा आहे खाद्यतेलाचा। भारतात दरवर्षी सुमारे 140 लाख टन खाद्यतेल करावं लागतं। ह्या आयातीचा दर देशातल्या खाद्यतेलाच्या एकूण गरजेच्या 60 ते 70% आहे। भारतामध्ये प्रामुख्याने पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात केली जाते। इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड भारताला पाम तेलाचा पुरवठा करतात। सोयाबीन तेल अर्जेंटिना आणि ब्राझील मधून आयात केलं जातं, तर सूर्यफूल तेल रशिया, युक्रेन आणि अर्जेंटिनाकडून आयात केलं जातं। खाद्यतेल आणि LPG प्रमाणेच भारतात कच्चं तेल म्हणजेच क्रूड ऑइलही मोठ्या प्रमाणावर आयात करावं लागतं। वाहनांसाठी इंधन म्हणून तसंच औद्योगिक क्षेत्रात कच्च्या तेलाची मागणी मोठी आहे। ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात दररोज साधारण 5 लाख बॅरल तेल आयात केलं जातं। भारत अनेक दशकांकडून कच्चं तेल आयात करतो, ज्यामध्ये प्रामुख्याने मध्य पूर्वेकडील देश, रशिया आणि अमेरिका यांचा समावेश होतो। इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE, रशिया आणि अमेरिका हे भारताला सर्वाधिक तेल पुरवठा करणारे देश आहेत। अलीकडच्या काळात भारताने रशियाकडून तेलाची आयात वाढवली आहे, कारण रशियाकडून स्वस्त दरात तेल उपलब्ध होत आहे। तसंच 2026च्या सुरुवातीलाच भारताने 10% कच्चं तेल अमेरिकेकडून आयात करण्याचा करार केला होता। आता हेच तेल किंवा LPG सारखा वायू भारतात आयात करण्यासाठी मुख्यतः जलमार्गाचा वापर केला जातो। ऑइल किंवा गॅस टँकर असलेल्या मोठ्या जहाजांमधून हे पदार्थ भारतात येतात। होर्मुझ सामुद्रधुनी हा जगभरातला तेल वापरासाठीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। जवळपास 30% जागतिक पेट्रोलियम शिपमेंटची वाहतूक या मार्गावरून होते। त्यामुळे हा मार्ग बंद करण्याचा निर्णय संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा ठरला। याच मार्गावरून काही LPG आणि कच्च्या तेलाची जहाजं भारतात पोहोचली आहेत खरी, पण त्यातून आलेलं हे पदार्थ दीर्घकालीन गरजा पूर्ण करणारा आहे का, हा मात्र मोठा प्रश्न आहे। आता सध्या असलेला पुढच्या 70 ते 75 दिवसांची गरज भागवू शकतो असं सांगितलं जात असलं तरी या पदार्थांचा केवळ पुरवठा होणं हे समाधानकारक नाही। मागणीदारांना इंधनाचा पुरवठा सुरळीत होणार असला तरी दरवाढ मात्र टाळता येणार नाही, कारण या युद्धाचे परिणाम या पदार्थांच्या आणि पर्यायाने वाहतूक आणि उत्पादनाच्या होणाऱ्या खर्चावर परिणाम करणारा ठरत आहे। अर्थातच भारताला या युद्धाचे थेट परिणाम भोगावे लागले नसले तरी महागाईची समस्या मात्र भेडसावणारा असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।